हॅलो गाईज, सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सनलाईट तुमच्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट रोल प्ले करते ते. आता यावरनं मला बरेच उदाहरणं तुम्हाला एक मेजर उदाहरण सांगतो. ते मेजर उदाहरण असं की माझा एक भाऊ आहे, म्हणजे लांबचा भाऊ लागतो तो. आणि त्या भावाचे मम्मी पप्पा एकदम कमी हाईटला आहे आणि तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार त्या मुलाची जर हाईट तुम्ही बघितली तर मोठा मुलगा कमी आहे हाईटला, बट लहान मुलगा जो की त्याचे आई बाप एकदम छोटे असूनसुद्धा एकदम भयानकपणे ड्रॅस्टिकली तिची उंची वाढते. आणि मला याच्यामागचं मेन रिझन जे वाटतं ते आहे उन्हाचं. म्हणजे तो मुलगा कधीच असं उन्हापासून वाचत आलेला नाही आहे. तो नेहमी आपल्या बरमुडा पॅन्टमध्ये जाईल किंवा हाफ स्लीव शर्ट्समध्ये जाईल किंवा व्हॉट एव्हर. ही डझंट फील एनी अफ्रेड ऑफ थिंग रिगार्डिंग द सनलाईट की मी काळा होईल की काय. ऑफकोर्स त्याचे जेनेटिक्स पण स्लाइटली गोऱ्या साईडकडे, बट नो मॅटर. तो त्याची चिंता न करता तो डायरेक्टली सूर्यासमोर आपल्याला बिनधास्तपणे न्यायचा. आणि मला ते मेन रिझन वाटतं की सूर्याच्या किरणांनी त्याच्या व्हायटॅमिन डीला ॲक्टिवेट करून त्याच्या बॉडीमधलं सर्व काही जे डिपेंडंट गोष्टी आहे त्या, म्हणजे हाईट जी आहे ना ती कुठे ना कुठे व्हायटॅमिन डीवरती लिंक्ड आहे असं मला फील झालं. आणि ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं जरा रिसर्च वगैरे करून तर कुठे ना कुठे तुम्हाला सनलाईटचे सुद्धा इम्पॉर्टन्स तुमच्या हाईट ग्रोथमध्ये जाणवलेला असेल किंवा दिसेल तुम्हाला. सो द मेन थिंग इज the importance of sunlight is not just limited to height and all. It is also important for our overall mental stability. आपला फोकस बेटर वाढतो. आपला जे स्लीप सायकल आहे बॉडीची, जी की नेचर्सच्या हिशोबाने पाहिजे असं प्रत्येकजण म्हणतो आणि असलीच पाहिजे, तीसुद्धा व्यवस्थित सनलाईट घेतल्याने फील होते आणि व्यवस्थित आपली चांगली होते. आणि आज देखील मी एक्सपिरियन्स घेतला की व्हॉट इट फील्स लाईक वेन यू एक्सपोज युअर सेल्फ टू सन. म्हणजे आता मला इथून मागं अभ्यास करताना नेहमी झोप यायची, कारण मी लायब्ररीमध्ये बसायचो. लायब्ररीमध्ये बसेल असताना देर इज नो चान्स ऑफ इवन सिंगल बीम ऑफ सनलाईट. तर यावेळेस मी काही ऑप्शन आहे का मला, मी म्हणजे काहीच करू शकत नाही. आणि मला उन्हात जाऊन काळा पण व्हायचा नाही, हा पण माझ्या मनामध्ये कुठे ना कुठे हे आहे. बट या तो रॉंग आहे, तो कुठे ना कुठे सोल्युशन निघेल त्याचं. बट द थिंग इज, जर मी एवढे कारणं देत राहिलो तर माझ्या बॉडीला सनलाईटच मिळालं नाही. आणि सनलाईट न मिळाल्यामुळे मला इतकं म्हणजे त्रास व्हायचा अभ्यासामध्ये फोकस करण्यासाठी. सारखी झोप यायची. इवन मी म्हणजे झोप तर माझी ऑलरेडी कमी असते काही कारणास्तव, बट स्टील मी जो फोकस एक्सपेक्ट करत राहायचो, जे प्रोटीन डाएट घेऊनसुद्धा मला रिझल्ट भेटले नाही. म्हणजे मी असं होतं की मला कार्बोहायड्रेट्स जो डाएट आहे त्याने मला झोप येते वगैरे वगैरे अशा कन्सेप्शनमध्ये होतो, जे की खरं पण आहे. बट द कार्बोहायड्रेट इट सेल्फ डझंट प्ले रोल इन स्लीपीनेस, राईट. तुमची जी सनलाईट आहे घेणं तीसुद्धा तुमच्या स्लीपवरती एफेक्टन्स टाकते. तुमची जी बॉडी सायकल आहे, बॉडी क्लॉक आहे, तीसुद्धा तुमच्या स्लीपवरती हे टाकते, इम्पॅक्ट टाकते. सो द रिॲलिटी इज की रॅदर दॅन जस्ट फोकसिंग ऑन द थिंग्स लाईक टेकिंग लो कार्बोहायड्रेट्स. तुम्ही लो कार्बोहायड्रेट्स घेऊन, तुम्हाला असं वाटत असेल फक्त लो कार्बोहायड्रेट्स घेऊन आणि प्रोटीनयुक्त खाऊन तुम्ही दिवसभर फुल फोकस मोडमध्ये असाल, यू आर रॉंग देअर. द फॅक्ट इज तुम्हाला कंबाईंड गोष्टी लागत असतात. आणि आज मी सनलाईट जी आहे 15-20 मिनिट माझ्या पाठीवरती घेतली. सो असं नाही म्हणू शकत की मी उन्हात गेल्यावर काळा होईल, असं नाही तसं नाही. मी घेतली पण पाठीवरती घेतली. दॅट इज द सोल्युशन फॉर यू गाईज ऑल्सो, जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला टॅन होण्यापासून वाचवत असाल तर. सो ॲज मी तुम्हाला सांगितलं की मी सनलाईट घेतली पाठीवरती आणि त्या एवढ्याशा गोष्टीमुळे मला आज लिटरली डिफरन्स फील झाला. म्हणजे आज माझी झोप होती काल, म्हणजे सकाळी माझी झोप झालेली होती अराऊंड 6-7 आवर्स. आणि त्या 6-7 आवर्समध्ये जो मी डेली क्रॅश एक्सपिरियन्स करायचो आफ्टरनूनचा, इवन बाय टेकिंग प्रोटीन मील, तो क्रॅश मला एक्सपिरियन्स करावा नाही लागला जस्ट बिकॉज आय टूक द सनलाईट बाथ फॉर ॲटलिस्ट 15-20 मिनिट्स. आणि हे मेन रिझन आहे. मला फोकससुद्धा चांगला गेला. म्हणजे इवन मी ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्ट्रॅक्ट व्हायचो, अगदी कारणं देता राहायचो, डायरेक्ट मला झोप यायची, फार झोप यायची, अगदी फोकस बनत नव्हता. तो
ड्रॅस्टिकली इम्प्रूव्ह झाला जस्ट बिकॉज टेकिंग सनलाईट. तुम्ही म्हणशाल की यार काय सांगतो आहे वाढून चढून सनलाईटला. इट इज इम्पॉर्टंट अँड इट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज युअर डाएट. तुम्ही डाएटवरती जेवढं फोकस करता तेवढं सनलाईटवरती गेलंच पाहिजे. तुम्ही ॲटलिस्ट 15-20 मिनटं पण नाही म्हणून अर्धा तास तरी डेली तुम्हाला तुमची बॉडी सूर्याला एक्सपोज करून घेतली पाहिजे आणि त्याचे तुम्हाला डिफरन्स ड्रॅस्टिकली बघायला मिळतील. आणि तुम्ही इवन कमेंटमध्ये सांगू देखील शकता की यार मी सांगितलेलं ते खरं आहे. आणि मी सांगेल काय, कोणी सांगेल काय, कोणी सांगेल, इट इज फॅक्ट. तुम्हाला त्या फॅक्टनुसार चालावं लागेल. तुम्ही जर रिसर्च केली इंटरनेटवरती तरी तुम्हाला माहिती मिळेल की हाऊ सनलाईट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट्स इन्क्लुडिंग हाईट, बॉडी क्लॉक. सो हाईट अँड बॉडी क्लॉक जे मेन गोष्टी आहे त्यामुळे मला फील झालं की या सूर्याचं इम्पॉर्टन्स फार आहे. जरी मी चेहऱ्यावरती नाही घेऊ शकत तर पाठीवरती घेऊ शकतो ना. सो मी पाठीवरती घेतली आज सनलाईट आणि मला त्याचे इफेक्ट्स लिटरली जाणून आले. म्हणजे झोपच लागली नाही मला, बिलकुल झोप नाही लागली. So yeah, this is the secret trick which you can try if you are not able to focus on your studies, if you are not able to grow your height, if you are in teenage years. So yeah, this is all for this video. I hope मी काही ना काही व्हॅल्यू ह्या व्हिडिओ थ्रू तुमच्या लाईफमध्ये ॲड करू शकलो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.